भारतामध्ये शासकीय नोकरीसाठी केंद्र शासन मान्यता प्राप्त एक महत्वपूर्ण कोर्स, एक देश एक कोर्स, बुद्धिमत्तेला तंत्रज्ञानाची जोड। सीसीसी कोर्सला भारतात नाही तो। सीसीसी एक परिपूर्ण संगणक कोर्स, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय प्राप्त NIELIT चा कोर्स। त्वरा करा, प्रवेश मुदत 15 एप्रिल 2019 पर्यंत। व्हॅकेशन बॅच, कोर्स कालावधी 3 महिने। आमचा पत्ता महिन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, 12 बाजार समिती कॉम्प्लेक्स कोर्ट समोर, कॉलेज रोड, नवापूर। मोबाईल नंबर 9403435786 9423979786। दूरध्वनी क्रमांक 02569250786। मान्यता प्राप्त महिन कॉम्प्युटर नवापूरला आजच भेट द्या। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नवापूर शहरातील वनवासी उत्कर्ष समितीची प्राथमिक शाळा येथे डिजिटल वर्गाचे उद्घाटन शरदराव ढोले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी डॉक्टर गजानंद डांगे, सौ कल्याणी डांगे, जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण, प्राचार्य डॉक्टर AG जयस्वाल, संस्थेचे अध्यक्ष रोहिणी निकम, हरीश पाटील, डॉक्टर मनोज चव्हाण, देवजी गावित, अजय अग्रवाल, सत्यानंद गावित, घनश्याम परमार, गुलाबसिंग वसावे, मोल्या गावित, विकास बोरसे, निलेश गजरे, नंदू गिरजे, रशीद गावित, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, विजय कासार, संजय पुराणिक, कवी शब्बीर राही, हर्षल निकम, श्रीमती गायत्री ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक सोनज भांडारकर आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर गजानंद डांगे, प्राचार्य डॉक्टर AG जयस्वाल, रोहिणी निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रीती गावित यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक सोनज भांडारकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रकाश चौधरी, सागर पाटील, श्रीमती रोहिणी देसले, मनोहर चव्हाण, शिपाई दीपक मराठे आदींनी परिश्रम घेतले। युग आहे, कोणालाही कोणासाठी वेळ नाही। मात्र अशा सर्व धकाधकीच्या युगात आपण सर्व या ठिकाणी वेळ काढून आलात, कार्यक्रमाला आपण उपस्थिती दिलेली आहे आणि ही अतिशय लक्षणीय अशी बाब आहे। विभागाच्या वतीने आपण सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आजचा कार्यक्रम अतिशय चांगला या ठिकाणी संपन्न होत आहे। एकच खंत या कार्यक्रमाची मला दिसून येते, एकच उणीव या कार्यक्रमात आहे की आदरणीय मुकुंदादा या कार्यक्रमात नाही। मात्र त्यांचा आभास या ठिकाणी या कार्यक्रमात आहे, स्मृती स्वरूपाने ते या ठिकाणी उपस्थित आहे। तुझ्या दृष्टीने शिकवलेलं आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून मिळवलेलं ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहतं। विषय कुठलाही असो, पण तो ॲनिमेशनच्या माध्यमातून जर समोर येत असेल तर तो विद्यार्थ्यांच्या बुद्धीवरती, मेंदूवरती चिरकाल बिंबवला जातो आणि याचे इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत त्या विद्यार्थ्याला मिळत असतात। हा एक सुंदरसा असा उपक्रम आहे। डांगे सरांनी सांगितलं की मातांनी सुद्धा येऊन हा उपक्रम बघावा, निश्चितच बघावा। ज्यावेळेस आपला मुलगा किंवा मुलगी घरी अभ्यास करत असतात आणि त्या अभ्यास करत असताना त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी जर पालकांनी शाळेत येऊन समजून घेतल्या तर मुलाची प्रगती निश्चितच खूप झपाट्याने होते आणि चांगल्या रीतीने होत असते। की या शिक्षकांनी पालकांना सुद्धा सांगावं की हा डिजिटल वर्ग कसा वापरला जातोय। सगळ्या इथे ज्या मोठ्या प्रमाणावर माता आलेल्या आहेत त्यांनी जर एकदा हे समजून बघितलं तर आम्हाला असं सांगण्यात आलंय की सर आता एक असं ऍप तयार केलंय MKCL ने की जर मुलांच्या आईच्या जुन्या मोबाईलमध्ये ते ऍप जर डाउनलोड केलं तर या डिजिटल वर्गाचा आणि त्या मोबाईल ऍपमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी मुलांना घरच्या घरी अभ्यास करण्यासाठी आई त्यांचा अभ्यास घेऊ शकते आणि याच्यासाठी जुने मोबाईल सुद्धा वापरता येणार आहे। तर अशा काही चांगल्या गोष्टी या शाळेमध्ये आपण सुरू करू शकतो। तर फार मोठ्या प्रमाणावर इथे सगळे पालक पण आलेले आहेत। तुम्ही सगळ्यांनी एकदा हा सगळा डिजिटल वर्ग समजून घ्या आणि यातून आपल्याला जे चांगले प्रयोग करायचे आपल्या इथून या मुलांना अतिशय चांगलं यश आगामी काळात मिळेल। तुम्ही सगळ्यांनी इथे आलात